नमस्कार रसिक श्रोते हो, नमस्कार. गणेश मतकरी हे व्यवसायाने आर्किटेक्ट आहेत. आजच्या नवीन पिढीतील एक नामवंत लेखक आणि प्रतिभावान चित्रपट समीक्षक आहेत. रत्नाकर मतकरी यांचे ते सुपुत्र आहेत. रहस्यमयतेची हलकी चाहूल, गूढतेची मंद सळसळ त्यांच्या कथेमध्ये जाणवते. ती रहस्याची उकल करणारी, उत्कंठा वाढवीत त्या दिशेने स्वतः रचत नेलेली कथा नाही आहे. तिच्यात गूढतत्व असलं तरी रूढार्थाने ती गूढकथा नाही आहे. ऐकूया त्यांची एक कथाच ऐकूया, म्हणजे त्यांची कथा कशी असते ते आपल्याला कळेल. आज आपण त्यांची एक कथा वाचतोय, इन्स्टॉलेशन्स. लेखक गणेश मतकरी आणि कथासंग्रहाचं नाव पण आहे इन्स्टॉलेशन्स. ऐकूया. 22व्या आणि 23व्या मजल्याच्या मधल्या मिड लँडिंगवर तो उभा होता. मोठ्या स्लायडिंग विंडोच्या अर्धवट सरकलेल्या शटरवर एक हात ठेवत तो असं रोजच उभा राहायचा. तो पोचायचा तेव्हा खिडकी बंद असायची, पण 22व्या मजल्यावर पोचेपर्यंत त्याची इतकी दमछाक व्हायची की मोकळी हवा अंगावर घेतल्याशिवाय एक पाऊल पुढे चालता येऊ नये. कसा बसा तो खिडकीपर्यंत पोचायचा आणि धापा टाकत उभा राहायचा. त्याच्या मॅचिंग प्रोलाईन ट्रॅकसूटचा वरचा भाग एव्हाने घामाने थपथपलेला असायचा आणि हातातली छोटी पाण्याची बाटली रिकामी होत आलेली असायची. मी जिन्याने लाईट जॉग करत उतरत असताना तो मला या खिडकीशी कायम दिसायचा. म्हणजे आत्तापर्यंत गेले 2-3 महिने मात्र कुठेसा गायब होता. सोसायटीतून नसेल माहीत नाही. माझी त्याची तशी काही खास मैत्री वगैरे नव्हती. माझ्यापुरतं त्याचं अस्तित्व रोज सकाळी त्या विशिष्ट खिडकीपुरतंच असायचं आणि तिथे तो मला दिसला नव्हता एवढं मात्र खरं. गंमत असते नाही. आपण एवढं कम्प्लीट, म्हणजे पूर्ण या अर्थी नाही हो, भरगच्च या अर्थी, तर आपण एवढं कम्प्लीट आयुष्य जगतो. पण ते भरगच्च असतं केवळ आपल्यापुरतं. अगदी आपल्या घरच्यांनाही ते प्रत्यक्षात कसं आहे याची पुरती जाणीव नसते. मग आसपासच्या इतरांना तर सोडाच. त्यांना आपल्या जगण्याचा किंवा आपल्याला त्यांच्या जगण्याचा दिसतो तो केवळ त्यांच्या स्वतःच्या आयुष्याबरोबर ओव्हरलॅप होणारा भाग. एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाताना बाजूला चालू असणाऱ्या टीव्हीवर दिसणाऱ्या इमेजरीसारखा अपुरा. त्या पलीकडे प्रत्येक माणूस हा त्याच्यापुरता एकटा असतो. तो कसा आहे सोडा, तो कोण आहे हे देखील आपल्याला नीटसं माहीत नसतं. मला पाहून त्याने हात केला, म्हणजे थोडाफार उचलला, एवढंच. मी काहीच बोललो नाही, पण त्याच्याबरोबर त्या खिडकीशी जाऊन उभा राहिलो. खिडकीची काच तेलकट दिसत होती. 2 दिवस कोणीही पुसली नसावी. मी बोटाने त्यावर माझी इनिशियल्स गिरवली. खाली पार्क केलेल्या गाड्यांवर जमलेल्या धुळीत कंपाऊंडमध्ये खेळणारी मुलं गिरवतात ना, अगदी तशी. बोट वर करून पाहिलं तर काळं कुळकुळीत झालं होतं. मग खिशातनं रुमाल काढून मी बोट साफ करायचा प्रयत्न करायला लागलो. तो काहीच बोलत नव्हता. तसाही तो फार काही बोलत नसेच. माझी आणि त्याची ओळख तशी अलीकडचीच. म्हणजे आम्ही दोघं गेली 10-1 वर्ष इथे या एकाच सोसायटीत राहतोय. पण एका ठिकाणी राहणं म्हणजे काही ओळख नव्हे. सोसायटीच्या कार्यक्रमांना, दांडिया, पूजा वगैरेला तो अधेमध्ये दिसत असे, पण तेवढंच. तिथेही तो तसा मागेमागेच असायचा. तो आणि त्याची बायको रेवा दोघंही.
कोणीतरी शिक्षा दिल्यासारखी हजेरी लावायची आणि मग जमेल तितक्या लवकर गायब व्हायचं, हीच पद्धत. तसं ते समजण्यासारखं होतं. हे सोसायट्यांचे कार्यक्रम, मानापमान, राजकारण फार त्रास असतो. त्यापासून लांब राहणं शहाण्या माणसाचं लक्षण. मलाही हे काही सारं फारसं आवडत नाही, पण सरिताची हौस. तर या कार्यक्रमांना तो अधेमध्ये नजरेला पडायचा तेवढाच. 1.5 वर्षांपासून मी रेग्युलरली जिममध्ये जायला लागलो. तेव्हापासून मात्र आमची गाठ ही अशी जिन्यात पडायला लागली, बऱ्याच रेग्युलरली. मी त्याला कधी वय विचारलं नाही, पण बहुधा तोही माझ्याच आसपासचा असावा. एखादं वर्ष इकडे तिकडे, से अर्ली 40s. रेवा थोडी लहान दिसायची. आता खरंच लहान होती का वेल मेंटेन फिगर असल्यामुळे तशी वाटायची कोणाला माहीत. वाटायची हे मात्र खरं. त्यांना पोरं बिरं नसावीत, म्हणजे आम्हाला तरी कधी दिसली नाहीत. आणि आम्ही अशा चौकशा करणाऱ्यातले नाही. रेवाच्या तुलनेत तो मात्र थोडा स्थूल आणि थकल्यासारखा वाटायचा. नो रिअल रिझन. माझंच बघा ना, मी नाही का 45चा. दिसतोय थकल्यासारखा? दिसतोय? दिसतंय का पोट सुटलेलं? जिम? त्याने विचारलं, नेहमीसारखंच. मी नुसताच हसलो आणि खांद्यावर लटकवलेल्या बॅगवर थाप मारली. त्यालाही उत्तर अपेक्षित नव्हतंच. हा प्रश्न तो नेहमीच भेटल्यावर विचारायचा. असाच मी कुठे जातोय हे त्याला माहीत असायचं, आणि तो कुठे जातोय हे मला. म्हणजे फिगरेटिव्हली नाही, ॲक्च्युअल. मी जिममध्ये आणि तो त्याच्या घरी. हा त्याचा शिरस्ताच होता. रोज सकाळी उठायचं. त्याच्या राहत्या 25व्या मजल्यापासून स्टिल्ट लेवलपर्यंत जिन्याने उतरायचं. मग भरभर चालत इमारतीभोवती 2-3 चक्रा मारायच्या. मग परत उलटं यायचं जिन्याने चढत. तो जिममध्ये आल्याचं मात्र मी कधी पाहिलं नाही. खरं तर अशीही दमछाक करून घेण्यापेक्षा त्याला जिममध्ये ठराविक व्यायाम करणं सोयीस्कर पडलं असतं. पण तो ऐकत नसे ना. मी काही वेळा त्याला सुचवलं, पण मग मीही तो नाच सोडला. पिरियॉडिक हेल्थ चेकअप आवश्यक असल्याचं मात्र मी त्याला न चुकता सांगत असे. त्याच्याकडे पाहून त्याची गरज आहे हे दिसतच होतं. मी त्याला नेहमी बघायचो, भेटायचो. म्हणून म्हणतोय असं नाही. सरिताने मागे 1-2 कार्यक्रमात त्याला पाहिलं तेव्हा तिनेही मला हाच प्रश्न विचारला होता. मी तिला उडवून लावलं, पण त्याला मात्र मी आठवण करत असे. लॉंग टाईम, मी म्हणालो. तो हसला, बोलला काहीच नाही. आता माझी परिस्थिती किंचित ऑकवर्ड झाली. मला उगाच सांभार चौकशा करायला आवडत नाहीत, पण तो अचानक कुठे नाहीसा झाला हे माहीत करून घेण्यात मला इंटरेस्ट होता. का म्हणाल तर असंच, विशेष कारण काही नाही. सहज, अगदी सहज. होप एव्हरीथिंग्स ओके. मी संभाषण पुढे नेलं. हा मात्र अगदी शेवटचा प्रयत्न. मी मनाशी ठरवलं, या उपर जर तो गप्प राहिला तर आणखीन खोलात शिरायचं नाही. शिरायला तसं काही कारणही नव्हतं म्हणा. तसा काही मी त्याचा मित्र नव्हतो आणि त्याच्या प्रायव्हेट आयुष्याशी मला देणं घेणं नव्हतं. या खिडकी पलीकडे अन सोसायटीतल्या तुरळक हॅलो हाय पलीकडे आमचा एकमेकांशी संबंध तरी काय होता? येस एव्हरीथिंग्स फाईन, तो म्हणाला. मी थोड्या नाखुशीनेच पण वरवर काही जाणवून न देता मान हलवली. त्याच्याकडून आणखीन काही कळेलसं वाटत नव्हतं. कूल, मी किंचित स्माईल केलं. वेल देन, सी यू अराउंड, म्हणालो आणि निघालो. जिन्यात 1-2 पायऱ्या उतरलो तेवढ्यात मागून अविनाश अशी हाक आली आणि मी थबकलो. काहीतरी अधिक माहिती कळण्याची लक्षणं होती. तो खिडकीकडे पाठ करून उभा होता. त्याच्या पाण्याच्या बाटलीतले
शेवटचे घोट संपवत मी त्याच्याजवळ गेलो आणि उभा राहिलो. त्याला बहुधा काही बोलावं की नाही काही कळत नव्हतं. बाटली बंद करण्यात त्याने काही सेकंद असेच घालवले आणि शेवटी माझ्याकडे पाहिलं. मी उभाच होतो. ॲक्च्युली इट्स नथिंग, म्हणजे आय डोंट नो हाऊ टू से इट, तो म्हणाला आणि थोडा वळून खिडकीकडे पाहायला लागला. मला काही कळेना. मी आपला तसाच कोऱ्या चेहऱ्याने उभा राहिलो, त्याला वेळ देत. समोरचं माणूस असंच इकडे तिकडे पाहत राहिलं की मग मलाही नक्की काय बोलावं सुचत नाही बाबा. शिवाय मी स्वतःच बोलून संभाषण हायजॅक करणार मुद्दाच नव्हता. जे काही बोलायचं होतं ते त्याला, आणि मी काही बोललो असतो तर तो गप्पच राहण्याची शक्यता वाढली असती. मी त्याला थोडा वेळ द्यायचं ठरवलं आणि मघा गिरवलेल्या माझ्या इनिशियल्स खाली सरिताचे इनिशियल्स गिरवायला लागलो. पण हे फार वेळ चालणार नव्हतं. त्याने काहीतरी बोलणं आवश्यक होतं. ओके, तो डोक्यात काहीतरी निश्चय केल्यासारखा म्हणाला. कॅन आय ट्रस्ट यू विथ अ सिक्रेट? मी जे सांगेन ते कोणाला सांगणार नाही असं प्रॉमिस करशील? नाव यू आर टॉकिंग, मी मनातल्या मनातच विचार केला आणि गंभीर चेहऱ्याने ऑफकोर्स म्हणालो. आता तो काय सांगेल याविषयी माझ्या मनात कुतूहल होतंच, पण माझ्या आजवरच्या अनुभवाप्रमाणे कोणाचीही असली पर्सनल रहस्य ही त्यांना कितीही महत्त्वाची वाटली आणि अनेकदा त्यांच्या स्फिअरमधली तशी ती खरोखर असली तरीही प्रत्यक्षात जाम बोर असतात. ब्रॉड कॅटेगरीमध्ये पाहायचं तर लफडी, नोकरीतले गोंधळ आणि फिनान्शियल ट्रबल या पलीकडे या रहस्यांची मजल जात नाही. अर्थात माझं प्रॉमिस मी काही लाईटली केलेलं नव्हतं आणि मी ते अगदी 100% ऑनर करणार होतो. पण त्याची जी काही गोष्ट होती तिच्याकडून मला एक क्युरिओसिटी पलीकडे फार आशा नव्हती. मी गेले काही महिने सकाळी दिसलो नाही. यू आर क्युरियस अबाउट इट राईट, तो म्हणाला. मी नुसतीच मान डोलावली. तसंही यात बोलण्यासारखं काय होतं? मी आउटस्टेशन नव्हतो, इथेच होतो, तो सांगायला लागला. तुला मी काय करतोय तुला माहीत नसेल ना. आय वर्क फ्रॉम ॲन ओव्हरसीज फिनान्स कॉर्पोरेशन. काम तसं रुटीन आहे, तेच तेच तेच, फार एक्साइटिंग काहीच नाही. मला ठरल्याप्रमाणेच गोष्ट करायला आवडतात. आय डोंट लाईक चेंज. पण 2 महिन्यांपूर्वी थिंग्स चेंज. नथिंग मेजर एज सच, पण तुला माहीतच आहे US गेले काही दिवस सारं कसं व्होलाटाईल आहे ते. सो देर वॉज सम सिरियस डाऊनसायझिंग आणि नव्या मॅनेजमेंटने चार्ज घेतला. इथे नाही, ह्युस्टनला, आमच्या हेड ऑफिसमध्ये. नव्या आलेल्या लोकांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा सपाटा लावला. नवीन काही नाही, पण दिवसाआड 30 डिस्कशन्स आणि मोटिवेशनल स्पीचेस. आय गॉट फेड अप. आणि हे सगळं त्यांच्या वेळेच्या कन्व्हिनियन्सनी, म्हणजे आपल्याकडे सकाळी 8ला. त्यामुळे माझं सगळं रुटीनच बदललं. मला सकाळी 6:15ला घराबाहेर पडणं मस्त झालं. आणि दॅट वॉज दॅट. फुस. हे तर मला वाटलं तितकंही बरं नव्हतं. माझ्या डोक्यातले सिनारिओज निदान काहीचे पर्सनल होते. 1 मॅन स्ट्रगल टू सर्वाईव्ह टाईपचे, काहीसे रोमॅन्टिक, म्हणजे आजच्या काळासाठी रोमॅन्टिक. हे म्हणजे काय, काम होतं म्हणून जमलं नाही, पॉइंटलेस. पण 1 मिनिट, हे कारण अपुरं होतं. रिअलिस्टिकली तो जे बोलला त्यात सिक्रेट ठेवण्यासारखं तरी काय होतं? डिड आय मिस समथिंग? माझ्या कपाळावर आठी पडली. तरीही वर्करने मी म्हणालो, ओके, म्हणून यू स्टॉप्ड युअर एक्सरसाइज रुटीन. आय डिडंट स्टॉप.
तो म्हणाला. मी फक्त वेळ बदलली. सकाळच्या ऐवजी रात्री जायला लागलो. तो खालच्या आवाजात म्हणाला. हा त्याच्या गोष्टीचा शेवट वाटत नव्हता. त्याला काहीतरी सांगायचंय, पण तो सांगू शकत नाहीये असं वाटत होतं. त्याला थोडा वेळ देण्याची गरज होती. माझं काम उशिरापर्यंत चालायचं. त्याची गोष्ट पुढे सुरू झाली. 7:30, 8 असंच आपलं. घरी पोचायला 10 तरी वाजायचे. पण त्याला तसा इलाज नव्हता. एकदा कंपनी पॉलिसी म्हटलं की काय करणार, नाही का? शिवाय ती मला सोयीची होती तेव्हा मी तिचा फायदा घेतलाच ना. मग आता थोडा प्रॉब्लेम झाल्यावर तक्रार करण्यात मुद्दा नव्हता. शिवाय प्रश्न नुसत्या तक्रारीचा नव्हता. मी तक्रार केली आणि माझं रेसिग्नेशन मागितलं तर काय करू? देर इज नथिंग लाईक धिस जॉब व्हेन इट कम्स टू पे. आता फार काही न करता चांगल्या पगाराची सवय झाली आहे. माझ्या स्किल सेटला बाहेर कोणी एवढी पे स्केल. तो बोलता बोलता गप्प झाला. हे जरा तरी अंडरस्टँडेबल होतं. म्हणजे सिक्रेट ठेवणं. पॉईंट ऑफ व्ह्यूने पाहिलं तर या गोष्टी तो कदाचित घरी बोलू शकत नसेल आणि कोणाला तरी बोलून दाखवणं गरजेचं वाटत असेल. आजचं सगळं वातावरणच असं झालं आहे की सो एनिवे आय वोंट ट्रबल यू विथ माय ऑफिस इश्यूज. तो पुढे सांगायला लागला. म्हणजे त्याला जे सांगायचं होतं ते हे नव्हतंच. मग रुटीन बदलल्यावर मी पहिले काही दिवस एक्सरसाइजचा कंटाळा केला. म्हणजे 10-10:30 घरी पोचल्यावर डिनर होईपर्यंतच 11 वाजायचे. मग त्यानंतर कुठे जाणार? पण मग मलाच माझं वजन वाढतायचं जाणवायला लागलं. मी काही तुझ्यासारखा व्यायाम करत नाही आणि जो करतो तो बंद करायचा म्हणजे सो मी एकदा ठरवलं आणि रात्री 11-11:15 बाहेर निघालो. आधी 1-2 दिवस सक्ती जीवावर आलं, पण मी धकवून जायला लागलो. मग हळूहळू सवय झाली. खरं तर थोडं बरंसुद्धा वाटायला लागलं. रात्रीची वेळ असल्याने गर्दी नाही, काही नाही. वेदरही थोडं थंड होतं. आठवडाभरानंतर आय ॲक्च्युली स्टार्टेड एन्जॉईंग द वॉक. मेक सेन्स, मी म्हणालो. खरंच होतं ते. आमच्या सोसायटीत 8 विंग्समध्ये मिळून 1800 घरं आहेत. त्यामुळे पोराबिरांचा बघावं तेव्हा कलकलाट असतो. मोठेही सकाळी 6 वाजल्यापासनं जिम, टेनिस, जॉगिंग सुरूच करतात. ते अगदी ऑफिस टाईमपर्यंत. आणि संध्याकाळी पुन्हा परत आल्यावर. सरिताच्या म्हणण्याप्रमाणे तर दुपारीही शांतता नसते. गुजराती, सिंधी विशाल महिला सवडीने वजन कमी करायला बाहेर पडतात. अर्थात त्या व्यायाम म्हणून किती चालत असतील आणि गप्पा किती ठोकत असतील हे त्यांनाच माहिती. सरिताचं या गोष्टींकडे फार लक्ष नसतं. ती एका इंग्रजी पाक्षिकाची सब एडिटर आहे. घरून काम करत असली तरी ती आपल्या कामात बुडालेली असते. ती स्वतः वॉकला बाहेर पडत नाही, हे मात्र मला नक्की माहिती आहे. मी स्वतः त्याच्यासारखा रात्री 11:30-11 अशा इतक्या उशिरा बाहेर पडत नाही. सकाळी नाहीतर क्वचित अर्ली संध्याकाळी. पण तेव्हा क्लायमेट प्लेझंट असणार हे त्याचं म्हणणं पटण्यासारखं होतं. रेवाला माझं रात्री बाहेर पडणं आवडायचं नाही, पण इट वॉज टू गुड टू मिस. शिवाय मी फिरणार म्हणजे स्टेअरवेल, पोडियम आणि ड्राईव्हवे. कंपाऊंडच्या बाहेर तर नाहीच. आणि आपल्याकडे एवढी सिक्युरिटी आहे की तिलाही काउंटर आर्ग्युमेंट करणं शक्य नव्हतं. सो शी हॅड टू लेट इट गो. महिनाभर झाला. मी अगदी कम्फर्टेबल होतो. पण मग समथिंग ऑड हॅपन. ओके, नाव वी आर गेटिंग समवेअर, मी विचार केला.
पण समथिंग म्हणजे काय? इज दिस अ हॉरर स्टोरी? रात्री 11:30-12ची वेळ, निर्मनुष्य एरिया, काहीतरी विचित्र घडण्याचा रेफरन्स. टू बी फ्रँक, अशा गोष्टींवर माझा जराही विश्वास नाही. त्यात आमची सोसायटी फार जुनी पुराणी नाही आहे. काही मिसॅप्स, अफवा काहीही नाही. नो नो, धिस इजंट व्हॉट यू आर थिंकिंग. ॲटलिस्ट आय थिंक इट इजंट. पण मला त्याला क्लासिफाय करता येत नाही आहे. त्याने माझं डोकं कोणत्या दिशेने चाललं आहे ते ओळखलं होतं. सो ही वॉज परसेप्टिव्ह. उगाच नाही त्याची कंपनी त्याला भरमसाठ पैसे देत. माझ्या डोक्यात विचार येऊन गेला. मी काय झालं ते सांगतो, पण पूर्ण ऐक. डोंट जम्प टू एनी कन्क्लुजन्स, ओके? तो म्हणाला. मी मान डोलावली. एव्हाना आज जिमचे 12 वाजणार हे माझ्या लक्षात आलंच होतं. सो मी बॅग शांतपणे बाजूला ठेवली आणि जिन्याच्या एका पायरीवर बसलो. त्यालाही बसायची खूण केली. तो बसला. आम्हाला कोणी डिस्टर्ब करण्याची शक्यता नव्हती, कारण शोकेस नॉर्मली कोणी वापरत नसे. स्टेअरकेस नॉर्मली कोणी वापरत नसे. लिफ्ट लॉबीहून जिन्याकडे जायला दरवाजा असल्याने तिकडचा आवाजही इथे येत नसे. राऊंड घेणारे किंवा कंटाळून डुलकी काढायच्या विचारात असलेले सिक्युरिटी गार्ड्स, सर्वंट्स, टॉयलेट्स वापरणाऱ्या मेड्स किंवा ड्रायव्हर्स किंवा आमच्यासारख्या एक्सरसाइज फ्रिक्स सोडले तर कोणीही इथे येण्याची शक्यताही कमीच होती. आत्ता या वेळेला तरी स्टेअरवेल स्वच्छ सूर्यप्रकाशाने भरून गेली होती. निदान इथे काही सिनिस्टर घडत असेल अशी शक्यताही वाटत नव्हती. पण रात्री कदाचित वातावरण वेगळंच असेल. मी विचार तिथेच थांबवला, पण त्याच्या गोष्टीकडे शक्य तितक्या त्रयस्थपणे पाहायचं होतं. स्वतःच वातावरण निर्मिती करून त्यात नसलेले रंग भरायचे नव्हते. मी रेग्युलरली रात्री फिरायला लागलो तेव्हा मला नेहमी न जाणवणारी एक गोष्ट जाणवायला लागली. तो थोडा विचार करत म्हणायल्यासारखं बोलला. त्याचं काही ठरत नाही आहे असं मला वाटायला लागलं. हे याच शब्दात सांगावं की काहीतरी वेगळ्या, असं त्याला काहीतरी वाटत असावं असा विचार माझ्या डोक्यात येऊन गेला. पण त्याने गोष्ट सुरूच ठेवली. दिवसा फिरताना मला कधी जाणवलं नव्हतं, पण तू कधी आपल्या लँडिंगवर टाकलेल्या वस्तू नोटीस केलायस? केलायस का? लोक डिस्कार्ड करतात त्या वस्तूंमध्ये किती वेगवेगळे प्रकार असतात. तुझ्या लक्षात आलंय? हे काय एकदम या अचानक लागलेल्या फाट्याला मी उत्तर द्यावं की नाही असा विचार केला, पण तो उत्तरासाठी थांबलाच नाही. प्रश्न रेटॉरिकल असावा. बघ ना, लोक या जिन्याच्या लँडिंग्सवर आपल्याला नको नको त्या गोष्टी गार्बेज म्हणून टाकतात. त्या बघणं म्हणजे ना मोठी गंमत असते. म्हणजे नेहमीचं सटरफटर असतं. जुनं मोडकं फर्निचर, घरी काम सुरू असेल तर प्लायवूडचे तुकडे किंवा सुकलेले रंगाचे डबे, बिअरच्या बाटल्या, भोकं पडलेल्या उशा किंवा जुने कपडे वगैरे वगैरे. पण नुसतं तेवढंच नाही. आय वॉजंट शुअर वेअर ही वॉज गोईंग विथ धिस. हे कचरा टाकणं वगैरे मला माहीत होतंच. इनफॅक्ट अधेमध्ये मी सोसायटीच्या एक्झिक्युटिव्ह पॅनेलकडे याविषयी तक्रारही करत असे. इथे सगळे चांगले सुखवस्तू लोक राहतात, श्रीमंत, सॉफिस्टिकेटेड, एकमेकांची घरं पाहत राहावीत अशी. घरात जागा भरपूर, अगदी स्टोरेज रूम्स, ड्राय बाल्कनीज वगैरे सगळं. तरी आपल्या घरचा कचरा स्वतःच्याच घरी ठेवावा असे मॅनर्स नाहीत. सगळी एवढ्या घाणेरड्या असल्या ना की यू नो वन कॅन डू एनिथिंग अबाउट इट. मग तुम्ही पैशाची प्रगती करा की डोक्याची.
त्याने त्याची छोटी पाण्याची बाटली तोंडाला लावून संपवली आणि पायाशी ठेवली. मग तिथून उचलून आपल्या ट्रँकपॅडच्या खिशात खुपसले. जणू काही त्याला लँडिंगवरच्या कचऱ्यात भर घालायची नव्हती. पुढला भाग सांगायला थोडा अधिक कठीण वाटत असावा, कारण पुढे बोलण्याआधी तो तसाच काही सेकंद रेंगाळला. 2 सिक्युरिटी गार्ड वरून उतरत आले आणि आम्हाला गुड मॉर्निंग विश करून खाली पसार झाले. नेहमीच्या राऊंडवर असावेत. त्या दिवशी बघ, मला घरी यायला बराच उशीर झाला होता. तो सांगायला लागला. मी चालायला बाहेर पडलो तेव्हा 11:30 झाले होते. मी नेहमीसारखा जिन्याने उतरलो, 2 चकरा मारल्या आणि वर यायला लागलो. सारखं या रूटने जाऊन मला सवय झाली होती. ती जाता जाता लँडिंगवर टाकलेल्या डिस्कार्डेड वस्तूंमध्ये काय काय आहे हे पाहायची. आता तू म्हणशील, ह्या फेकून दिलेल्या गोष्टींमध्ये काय पाहायचं? तर तसं नाही. या वस्तूंमध्ये फेकणाऱ्यांच्या आयुष्याचं एक रिफ्लेक्शन असतं. ते कोण आहेत याची जाणीव करून देणारं. कोणी नवश्रीमंत असतात, तर कोणी कंजूष. कोणाची आवड काही विशिष्ट प्रकारची असते. एखादा कलेक्टर असतो, कोणाची मुलं मोठी होऊन कॉलेजमध्ये जाण्याच्या वयाची झालेली असतात, तर कोणाचा घटस्फोट होण्याच्या बेतात असतो. नेहमीच नाही, पण बऱ्याचदा या वस्तू या माणसांची कहाणी आपल्याला सांगतात, इफ वी बॉदर टू लिसन. त्या दिवशी मी काही गमतीदार गोष्टी पाहत चढत होतो, तर एका मजल्यावर थोडा वेगळाच प्रकार होता. म्हणजे होत्या डिस्कार्डेड वस्तूच, पण रँडम पडलेल्या नाहीत. हे कुणीतरी मुद्दाम रचल्यासारखं वाटत होतं. आधी मला वाटलं की जमिनीवर फुलं अंतरली आहेत, पण नाही, फुलं नव्हती. ते फुगे होते. फुटलेले, हवा गेलेले फुगे, पांढऱ्या लाल रंगाचे. या फुग्यांचा कोणीतरी ढीग रचला होता आणि या ढिगाच्या मध्यभागी एक कॅल्क्युलेटर होतं, अगदी मोठाल्या आकाराचं, कॅसिओचं. बंद असेल अर्थातच, मी काही चालू करून बघितलं नाही. आणि त्या कॅल्क्युलेटरच्या 2 बाजूंना 2 लेदर ग्लोव्ज पडलेले होते. मोटरसायकलवर घालतात ना तसे, म्हणजे बोटांच्या जागी कापलेले. आता तुला खोटं वाटेल, पण हे सारं अगदी मुद्दाम मांडल्यासारखं वाटत होतं. काहीतरी स्टेटमेंट असल्यासारखं. आजच्या समाजावर केलेली एखादी अगम्य पण दुर्बोध कमेंट असल्याच्या थाटात. पॉवरफुल स्टफ. आर्ट गॅलरीत ठेवलं असतं ना, तर लोकांनी आनंदाने पाहिलं असतं. एखाद्या मोठ्या आर्टिस्टने केलेल्या इन्स्टॉलेशनसारखं. अरे, वाढदिवस वगैरे झाला असेल त्या दिवशी कोणाकडे तरी, त्याचे फुगे असतील, मी सुचवलं. मला त्या प्रकरणाची दिशा आता नीट कळेनाशी झाली होती. नेहमीच्या आयुष्याचा विचार, त्यातल्या अडचणी मी समजू शकत होतो, पण जिन्यातल्या कचऱ्यातून कलेचा शोध आणि हे तो मला का सांगत होता? मी बऱ्यापैकी ब्लँक झालो होतो. कदाचित नोकरी जाते की काय या विचाराने याच्या डोक्यावर काही इझी लुझिंग हिज माइंड. ऑफकोर्स तुला असं वाटतंय ना की मी त्या वाढदिवस वगैरे पॉसिबिलिटीचा विचार केला नसेल. तसा मी केला आणि तसंच असेल असा समजही करून घेतला. पण स्ट्रेंजली मला वाटत राहिलं की मी खाली गेलो ना तेव्हा तो ढीग तिथे नव्हता. असता तर एवढा पिक्युलियर कचरा माझ्या लक्षात राहिला नसता का? हा देखावा जसा काही मी खाली चक्कर मारून पुन्हा वर येईपर्यंत तयार केलेला होता, मला पाहायला मिळण्यासाठीच. अर्थात तसं कसं असेल नाही का? पण मीही त्याचा फार विचार केला नाही. पण मला छान वाटलं, काहीतरी वेगळंच. बाकीच्यांपेक्षा आपण वेगळं, स्पेशल असल्यासारखं. पैसा काय, सगळेच मिळवतात, पण वेगळं पाहण्याची नजर थोडीच सगळ्यांकडे असते,
ॲम आय राईट? मी खांदे उडवले आणि किंचित नॉन कमिटल हसलो. त्या दिवसापासून बघ, मला सवयच लागली त्या जिन्यातल्या वस्तूंमध्ये, त्यांच्या अरेंजमेंटमध्ये असं काही ना काही शोधायची. त्याचा मोनोलॉग पुढे सरकला. रोजच्या वापरातल्या गोष्टींच्या ह्या नकळत केलेल्या रचनांमधून काही अर्थ तयार होतो का हे पाहायची सवय. मी काही आर्टिस्ट नाही, अकाउंटंटचं जरा जम्प्ड अप व्हर्जन म्हण ना. सारं काही अगदी कॉन्क्रीट पाहण्याची सवय, अगदी पूर्वीपासूनचीच. काव्य बिव्य काही नाही. तुला माहीत आहे, मी शाळेत असतानाही असाच होतो, प्रॅक्टिकल, ग्राउंड रियालिटी पलीकडे दुसरं काही न दिसणारा. गोष्टी, कॉमिक्स, चित्र कशातच मला इंटरेस्ट नव्हता. फक्त मी आणि माझा अभ्यास. असं काही जे एकदम त्या दिवशी वर आलं, अपेक्षेप्रमाणेच हा आयसोलेटेड इन्सिडन्स नव्हता. कारण आणखीन 4-5 दिवसांनी मला असंच काहीतरी दिसलं. त्याच मजल्यावर मी विचारलं, नाही त्या नाही, दुसऱ्या. पिझ्झा बॉक्सेस आणि एक मोठा पडदा स्टॅक केलं होतं आणि त्यांच्यातून एका ह्युमन फिगरसारखा आकार तयार झाला होता. या पडद्याला एका बाजूने काहीतरी लाल, केचप असेल कदाचित, लागलेलं होतं आणि इफेक्ट ती फिगर ब्लीड करत असल्याचा आला होता. व्हेरी इंटरेस्टिंग, व्हेरी इंटरेस्टिंग. पण हे रेग्युलरली व्हायला लागलं आणि आय वॉज एनग्रॉस्ड बाय दिस इन्स्टॉलेशन्स. दरवेळी नवं काही दिसलं की मी थांबायचो, नीट केअरफुली पाहायचो. एखादा आर्ट क्रिटिक असल्याच्या थाटात त्या पीसचा विचार करायचो. कधी मोबाईलवर नोट्स काढायचो. सरप्रायझिंगली मी कधी फोटो काढले नाहीत. कदाचित मला असं वाटलं असेल की फोटोमध्ये ही जादू टिकणार नाही, सगळं ऑर्डिनरी होऊन जाईल किंवा असंच काहीतरी. पण आय वॉज हुक्ड. याआधी मी थोडा आळस करायचो, कधीतरी एखादा दिवस चुकवायचो. उशीर झाला तर उद्या जास्त चालेल म्हणायचो. ऑल दॅट स्टॉप्ड. मी अगदी रेग्युलर झालो आणि आय वॉज रिवॉर्डेड बाय न्यू स्टफ रेग्युलरली. 1 मिनिट, मी त्याला थांबवलं. वी आर टॉकिंग अबाउट धिस प्लेस, राईट? हा जिना, धिस स्टेअरकेस, धिस स्टेअरवेल. मी त्याची लिंक तोडल्याबद्दल त्याने काहीसं नाराजीनेच माझ्याकडे पाहिलं आणि मान डोलावले. अर्थात आमच्या विंगला हा एकच स्टेअरवेल होता. त्याला वेड्यात न काढता त्याची ही गोष्ट खोटी कशी पाडावी याचा मी विचार करून पाहिला, पण ते मला शक्य वाटेना. मी तरी काय करणार? मीही रोज सकाळी जिममध्ये याच जिन्याने उतरत जायचो, त्यामुळे त्याचे सो कॉल्ड आर्ट डिस्प्ले मला तरी दिसायला हवे होते. अगदी आपण असं समजलो की त्याला अचानक आलेली कलात्मक दृष्टी माझ्याकडे नाही, तरीही काहीतरी वेगळं तर दिसायला हवं होतं. कचरा असायचाच, काहीतरी सटरफटर, सुकलेली फुलं, बुटांचे खोके, मेणबत्त्या, रत्ती, पण सगळ्यातून काहीतरी आकार की रात्रीच्या लाईटचा किंवा त्याच्या मनस्थितीचा यात काही भाग होता. दमलेल्या मनाला मंद पिवळट प्रकाशात दिसणारी सूचकता हा आत्ताचा स्वच्छ सूर्यप्रकाश कुठेतरी नाहीशी करत होता. मे बी मी सुद्धा एखादी चक्कर रात्री मारायला हवी होती का? पण सिरियसली लाईटने एवढा फरक पडला असता? रेवा वॉज नॉट टू हॅपी अबाउट इट. जसा जसा मला या नव्या दृष्टीचा शोध लागला तसा माझ्या डोक्यावर असलेला काही दिवसांचा ताणही कमी व्हायला लागला. मला बरं वाटायला लागलं. थिंग्स स्टार्टेड इम्प्रूव्हिंग स्लोली. माझा मूड सुधारला. रेवाला हे दिसत होतं की काहीतरी झालंय, पण काय हे मी तिला काय सांगणार होतो? शी इज अ व्हेरी रॅशनल पर्सन, प्रॅक्टिकल. उघड दिसणाऱ्या स्पष्टीकरणांपलीकडचं काहीच तिला कळू शकत नाही.
इनफॅक्ट मला ही नवी विजन मिळेपर्यंत वी वर एक्झॅक्टली अलाइक. त्यामुळेच तर आमचं छान पटायचं. पण धिस वॉज समथिंग बियॉन्ड हर. मी तिला यातलं काहीच सांगू शकत नव्हतो. मग माझ्या बदलत्या मूडचा ती वेगळाच अर्थ काढायला लागली. सोपा अर्थ, सोपा अर्थ, रिअल वर्ल्ड. तिला हळूहळू वाटायला लागलं की आय एम सीइंग समवन. शिट, हा ट्विस्ट बरा होता. पण कन्व्हेन्शनल, काहीतरी वेगळं आहे असं वाटता वाटता एकदम बायकोला संशय वगैरे, फॅमिलियर टेरिटरी. ती म्हणाली तसं तुला? नाही, ती तसं काहीच बोलत नाही. पण तिच्या मॉमचा 1-2दा फोन आला होता. ती आडून आडून चौकशा करत होती. रेवाचा एक कझिन आमच्या जवळच्याच ऑफिसमध्ये कामाला आहे. मध्यंतरी तो नेहमी यायचा गप्पा मारायला. पण 6-1 महिने तोही खूप कामात असल्याने फिरकला नव्हता. अचानक तोही येऊन हजर झाला. आम्ही लंचला वगैरे गेलो. पण कोणाला सांगणार काय? तसं नव्हतंच ना काही सांगायला. अर्थात या सगळ्यांना हँडल करणं तसं सोपं होतं. रेवाला पटवणं कठीण होतं. तिचं खरं काय होतं यावर विश्वासच बसला नसता आणि ती आपलं तेच धरून बसली असती. गोष्टी अधिकच बिघडल्या असत्या. मग मी जमेल तितकं अवॉइड केलं. पण शेवटी मला सांगावंच लागलं. म्हणजे तसंच काहीतरी झालं. अनअवॉइडेबल. इट वॉज अवर ॲनिव्हर्सरी. मी चक्क लवकर आलो होतो. दुपारीच. रेवा जरा उशिरा येणार होती आणि आम्ही डिनरला बाहेर जाणार होतो. मी जरा झोप काढली. मग उठलो. बाहेर जायची तयारी केली. तेवढ्यात रेवाचा फोन आला की तिला आणखीन उशीर होतोय. सो डिरेक्टली पवईलाच भेटूया. तिथे तिचं एक फेवरेट रेस्टॉरंट आहे. तिथे मग आम्ही ठरल्याप्रमाणे भेटलो. डिनर बरंच लांबलं. आम्ही वाईनची 1 बाटली दोघात संपवली. मी थोडी कमीच प्यायलो कारण मला परत जाताना ड्राईव्ह करायचं होतं. रेवाने एरवीपेक्षा थोडी जास्त घेतली. रेवाची एक गंमत असते. तो किंचित हसून म्हणाला, तिला दारू इतरांसारखी चढत नाही. अगदी कोणाला ती प्यायली आहे हे देखील कळत नाही. पण ती एकदम रोमॅन्टिक होते. मी थोडा अनकम्फर्टेबल व्हायला लागलो. आय डिड नॉट वॉन्ट धिस इन्फॉर्मेशन. आम्ही काय एवढे जवळचे मित्र नव्हतो. मी हातातल्या बॅगेच्या झिपरशी खेळायला लागलो. ते त्याच्या लक्षात आलं की नाही माहीत नाही. पण तो मुद्द्यावर आला. व्हेन वी रिटर्न होम इट वॉज past 11. मी पटकन कपडे चेंज केले. लॅचकी उचलली आणि निघालो. रेवा बेडरूमच्या दारात उभी राहून माझ्याकडे पाहत राहिली. शी हॅड एक्सपेक्टेड की मी आज तरी जाणार नाही. पण यू नो हाऊ इट इज, राईट? आळस दाखवून चालत नाही. एक दिवस स्किप झाला की मग, आणि खरं तर तेही कारण नाही. आय जस्ट कुड नॉट स्किप अ डे. एखादा दिवस चुकवला असता तो कुठलं नवीन इन्स्टॉलेशन चुकलं असतं कोणाला माहिती. मी काहीच बोललो नाही. त्याने काही एक्सप्लेनेशन दिलं नाही. पुढे बोलायला लागला. त्या रात्री खाली उतरताना माझ्या डोक्यात रेवाचाच विचार होता. तिला काहीतरी सांगणं आवश्यक होतं. गोष्टी हाताबाहेर चालल्या होत्या. त्या तंद्रीतच मी खाली उतरलो. हेवी जेवण आणि वाईन कॉम्पेन्सेट करायला 2 चकरा अधिक मारल्या आणि वर जायला निघालो. आय सॉ द टेडी बेअर ऑन द 8th floor. बेअर खूप मोठं होतं. म्हणजे 4-1 फूट उंच असेल. गुलाबी रंगाचं, नवं कोरं. मला त्याचा एक धागा उसवलेला दिसला नाही की त्यावर एक डाग पडलेला नव्हता. तरीही ते इथे लँडिंगवर कचऱ्यात जायची वाट पाहत होतं. का? त्या बिचाऱ्या टेडीची काय चूक? आणि ते फेकायला मुळात इथे आलं कसं? या मजल्यावरच्या फॅमिलीजना मी ओळखत होतो. त्यातल्या कोणत्याच घरात
टेडी बेअरने खेळण्याच्या वयाचं मूल नव्हतं. बेअर लँडिंगच्या मध्यभागी होतं आणि त्याच्या आजूबाजूला मेणबत्त्या लावलेल्या होत्या. म्हणजे तेव्हा पेटलेल्या नव्हत्या, पण नुसत्या टाकलेल्याही नव्हत्या. जमिनीवर मेण टाकून फिक्स केलेल्या होत्या. इमॅजिन दॅट, लँडिंगवर फिक्स केलेल्या मेणबत्त्या. हे असं कसं असू शकेल? माझा विश्वासच बसेना. हे कोणीतरी नक्की मांडलं होतं माझ्यासाठी. पण माझ्यासाठी उगाचच कोण मांडेल? आणि हे जर मांडलं, समजा मुद्दाम मांडलं असं म्हणायचं आहे, तर मग बाकीची इन्स्टॉलेशन्स का हा सगळाच मला मूर्ख बनवायचा इलॅबरेट होक्स होता आणि मी त्यात पूर्ण फसलो होतो? पण असं कोणीतरी मला का फसवेल? माझा संबंधच काय होता इथे कोणाशी? या भल्या मोठ्या कॉम्प्लेक्समध्ये हरवलेल्या इतर 4 कुटुंबासारखेच आम्ही. धड इथे राहणाऱ्या सगळ्यांना ओळखतही नाही. मग कोणीतरी उगाचच केलेली मस्करी. पण हे सिद्ध कसं करणार? कसं करणार? माझं डोकं चालेना. पण रागाचा पारा मात्र चढायला लागला. बोलत बोलत तो पुन्हा खिडकीशी जाऊन उभा राहिला. मग किंचित बाहेर झुकला. मी ट्रॅक पॅन्टला लागलेली धूळ झटकत उभा राहिलो. मग करता आलं सिद्ध? मी विचारलं. तो वळला, म्हणाला, डोंट आस्क. अर्थात असं म्हणूनही त्याने सांगितलेली गोष्ट पूर्ण केलीच. दुसऱ्याच दिवशी सकाळी पहाटेच म्हणाना तो 8व्या मजल्यावर जाऊन धडकला होता. सगळ्यांकडे त्या टेडी बेअरची चौकशी केली. कोणालाच त्याबद्दल काही माहीत नव्हतं. काही वेळ सगळ्यांनी ऐकून घेतलं, पण मुद्दा कोणाच्याच लक्षात येईना. आधी त्यांना वाटलं की तो त्याच्या स्वतःच्या घरातलं काहीतरी चोरीला गेलं आहे असं सांगतोय. ते नाही असं कळल्यावर सगळेच वैतागले. कोणीतरी स्वतःकडचं खेळणं फेकून दिलं तर त्यात याला अपसेट व्हायची गरज काय, असा स्टँड सगळ्यांनी घेतला. सोसायटीच्या सेक्रेटरीला बोलवलं. खूप तमाशा झाला. त्यात लँडिंगवर असं काही झाल्याचा काहीच पुरावा नव्हता. ना सॉफ्ट टॉय, ना मेणबत्त्या. नाही म्हणायला मेणाचे डाग टाईल्सवर होते. पण कोणीही तो पुरावा मानेना. सिक्युरिटीवाल्यांनाही ते खरं वाटलं नाही. कोणीतरी मिस्चिफ केली असेलचं वाटलं सगळ्यांना. तशातच कोणीतरी रेवाला फोन केला. गेले 10 दिवस आय एम सीइंग अ सायकॅट्रिस्ट, वन मिस्टर अय्यंगार. तो उसासा सोडत म्हणाला. रेवा इन्सिस्ट. I personally don't see any point in it, but I'm going with the flow. The guy insists की मला जे सगळं दिसत होतं ते कचऱ्यातून तयार झालेले आकार वगैरे काही नव्हतं. It was all in my head. And what do you think? मी विचारलं. It is immaterial what I think. बाकीच्यांनी माझ्या वाटचा विचार केलेला आहे आणि मला जे दिसायचं ते भास होते असं ठरवूनही टाकलंय. मला वाईट वाटतं. ते मला खोटं ठरवल्याचं नाही, पण मला आपल्या भोवतालच्या जगाकडे काहीतरी वेगळ्या रीतीने पाहायची नजर आली आहे असं वाटत होतं. ती नाहीच असं कळल्यामुळे. सो आय एम ॲज ऑर्डिनरी ॲज आय कॅन बी. पण हे सहन होत नाही. कोणीतरी एखादी प्राइज्ड पोझिशन जबरदस्तीने खेचून घेतल्यासारखं वाटतंय. डॉक्टर अय्यंगारने त्याने तर मला रात्रीचं एकट्याने फिरायची बंदी केली आहे. निदान पुढचे 2 महिने. सो आय एम रिझ्युमिंग माय मॉर्निंग वॉक. तो उदास हसला. मी काय रिॲक्ट करायचं हे न कळल्याने तसाच उभा राहिलो. पुढले काही दिवस तो मला नियमितपणे भेटायला लागला. त्याच 22व्या मजल्याच्या लँडिंगवर. त्याने रिॲलिटी ॲक्सेप्ट केली असावी किंवा अय्यंगारच्या ट्रीटमेंटचा परिणाम दिसायला लागला असावा. गुड फॉर हिम. शेवटी रिॲलिटी म्हणजे रिॲलिटी. ते नाकारून कसं चालेल? मी थोडा विचार करून पाहिला की माझ्यासारख्या परक्याला
त्याने ही एवढी इंटिमेट गोष्ट का सांगितली असेल? त्यावर माझा निष्कर्ष होता, तो बहुधा मी परका असल्यामुळेच. 15-1 दिवसांनी मी ऑफिसमधून घरी आलो तर सरिता माझी वाटच पाहत होती. डिड यू हिअर अबाउट युअर फ्रेंड? फ्रेंड? विच फ्रेंड? मी शूज काढता काढता विचारलं. असे किती फ्रेंड आहेत तुला इथे? द चबी वन. ओ, काय झालं? ही पास्ट अवे काल रात्री. मी पाहतच राहिलो. कसा? माझ्या तोंडावर आलेला सुइसाईड का असा प्रश्न दाबण्याचा प्रयत्न करत मी कारण विचारलं. हार्ट अटॅक. अपेक्षित नसणारं उत्तर आलं. सरिताला या प्रकरणाची एरवीपेक्षा बरीच माहिती होती. कदाचित तो माझ्या थोडा मैत्रीतला असल्याने तिने विचारून घेतली असेल. ही वॉज इन अ बीट ऑफ अ डिप्रेशन. त्याच्या फ्लोअरवरच्या बेंगॉली आंटींनी सांगितलं. मध्ये 2-1 महिन्यापूर्वी त्याच्या कंपनीचं एक मेजर मर्जर झालं. तेव्हा खूप डाऊनसायझिंग झालं म्हणे. त्यात ही वॉज आस्क्ड टू गो. आपल्या इथे कुणाला माहीत नव्हतं. रेवालाही आत्ता कळलं. बेंगॉली आंटींची रेवाशी चांगली मैत्री आहे. सो शी फाइंड आउट. ॲपरंटली ही वॉज स्टील फॉलोईंग द रुटीन. हा, हे काय नवीनच. त्याचा जॉब कुठे गेला होता? उलट तो तर मला असं म्हणाला होता की काल रात्री रेवा जागी झाली तर ही वॉजंट इन बेड. सरिता सांगत होती. दाराचं लॅचही काढलेलं होतं. तिने सिक्युरिटीला सांगितलं तेव्हा त्यांनी शोधलं. स्टेअरवेलमध्ये 6th फ्लोअर लँडिंगवर बॉडी सापडली म्हणे. ही वॉज टेकन टू द हॉस्पिटल बट ही वॉज नो मोर. इट डिड नॉट मेक मच सेन्स टू मी. सरिताने दिलेली कॉफी कशी तरी संपून मी तिला म्हणालो, एक चक्कर मारून येतो, आणि खाली उतरलो. 8-8:30 झाले होते, पण लॉनवर मुलांचा गजबडाट होता. कोणी जॉग करत होतं, कोणी सायकलिंग, कोणी कुत्री फिरवत होतं. इथे 24 तासाहून कमी वेळापूर्वी काही मिसहॅप झाला असेल अशी शंकाही येत नव्हती. नक्की काय झालं असेल? वॉज ही प्लेन सिम्पल डिल्युजनल? गेलेल्या नोकरीपासून नव्या आलेल्या दृष्टीपर्यंत सगळ्याच बाबतीत? का नोकरी गेल्याने त्याने असंच कोणाला कळू नये म्हणून लपवलं असेल? आणि बाकीचं खरं असेल? का नोकरी जाण्यामुळेच डोक्यावर आलेल्या ताणातून हे भास तयार झाले असतील? का त्या उलट, म्हणजे नोकरीचा ताण गेल्यावर तो अधिक मोकळा झाला असेल? त्याचाही अचानक तयार झालेली आर्टिस्टिक सेन्सिटिव्हिटी हा अप्रत्यक्ष परिणाम असेल? की खरंच कोणीतरी हे त्याच्यासाठी रचून ठेवत होतं? आणि कोण? या शेवटच्या विचाराने माझ्या अंगावर सर्कन काटा आला. या सगळ्या प्रकरणाची इतकी आणि हॉर्सेस माऊथमधून मिळालेली माहिती असूनही माझ्या पुढले प्रश्न संपत नव्हते. आणि अल्टिमेट प्रश्न होता तो त्याच्या मृत्यूचं कारण काय होतं? त्याला जाणवणाऱ्या वाढत्या ताणाचा हार्ट फेल्युअर हा साईड इफेक्ट होता का? का इट वॉज सॉर्ट ऑफ ॲन ऑटोमॅटिक शटडाऊन? त्याला स्वतःचं सामान्य असणं सहन होईन असं झालं, आणि त्याने या सगळ्यातून बाहेर पडायचं ठरवलं. आणि सायकियाट्रिस्टने सांगूनही तो रात्री बाहेर पडलाच कशाला? मग असं झालं नसतं की रात्री फिरताना आमच्या या अद्भुत स्टेअरवेलने त्याला एखादं नवं इन्स्टॉलेशन सादर केलं असेल, जे त्याच्या वास्तवाची सवय करू पाहणाऱ्या मनाला सहन झालं नसेल. टू मेनी क्वेश्चन्स. सरिताचा काळजीने फोन आला तेव्हा मी लॉनवरून उठलो. 10:30 वाजून गेले होते. काहीसं शांत व्हायला लागलं होतं, तरी अजून लोक होतेच. मी पॅन्टला लागलेली गवताची पाती झटकली आणि हळूहळू चालत लिफ्टपर्यंत पोचलो. पण मग वाटलं नको, एकदा पाहूया तर खरं
यावेळेला ही स्टेअरवेल कशी दिसते ती. आलेली लिफ्ट परत पाठवून मी जिन्यात गेलो आणि रेलिंगवर हात ठेवून चढायला लागलो. दिवसापेक्षा आता लाईटच्या क्वालिटीत खूप फरक होता, यात वादच नाही. पण नसलेल्या गोष्टी जाणवाव्या इतका आताही दर लँडिंगच्या कोपऱ्याला काही ना काहीतरी पडलेलं होतं. कोणी ठेवलेली वेस्ट पेपर बास्केट, कसलीशी खोकी, रिकाम्या बादल्या. पण देअर वॉज नो अरेंजमेंट. त्यातून कोणी काही अर्थ कसा काय काढू शकेल हे मला तरी दिसत नव्हतं. 5व्या मजल्याच्या लँडिंगवर पोचेपर्यंत माझी खात्री झाली होती की हे सारे त्याच्या मनाचे खेळ असणार. आता एकच मजला. त्याची बॉडी 6व्या मजल्यावर सापडली होती. तिथपर्यंत पोचायचं आणि लिफ्ट घ्यायची असं मी ठरवलं. पुढच्या काही पायऱ्या मी धावतच चढलो. मिड लँडिंगला वळलो आणि थोडं दचकून थांबलो. 6व्या मजल्याचं लँडिंग रिकामं नव्हतं. समोरच्या भिंतीला एक शिडी टेकवलेली होती. तिच्या 2 बाजूला 2 खुर्च्या होत्या. या सगळ्या भोवती एक जाडसर दोरी गुंडाळलेली होती. खुर्च्यांच्या मधल्या भागात एक पांढरी चादर ड्रेप केली होती. मघा साधा वाटणारा पिवळट लाईट काही इंटरेस्टिंग सावल्या तयार करत होता. यात आपल्याला चटकन न कळणारा काहीतरी अर्थ आहे असं वाटायला लावत होता. हे काय होतं? त्याच्या गोष्टीतल्यासारखं एखादं इन्स्टॉलेशन? मग याचा अर्थ हे खरंच कोणीतरी तयार करत होतं का? त्याच्या मनाचे खेळ नव्हते? मी काही क्षण पाहतच राहिलो. वर जावं का उलटं मागे परतावं याचा थोडा विचार करत, पण खरं म्हणजे या सगळ्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत. मी असा किती वेळ उभा होतो कोण जाणे. माझी तंद्री तुटली. ती लिफ्ट लॉबीशी जोडलेलं दार उघडून 2 सिक्युरिटीवाले आणि बरोबर इतर काही जण आले. मला गुड इव्हनिंग सर म्हणत त्यांनी चादर बाजूला सरकवली आणि खालचं साफसफाईचं सामान दिसायला लागलं. हो, मेंटेनन्स. ते लँडिंग साफ करत होते. रात्रीच्या मिसहॅपनंतर सोसायटीने त्वरित स्वच्छतेची ऑर्डर सोडली होती. परत आल्यावर सरिताने माझ्याकडे थोड्या विचित्र नजरेने पाहिलं, पण त्या पलीकडे रिॲक्ट केलं नाही. खरं तर मला स्वतःलाही नक्की काय रिॲक्ट करावं हे कळेनासं झालं होतं. सरिता झोपायला गेली. तरीही मी बाहेरच्या खोलीत बसूनच होतो. बहुधा सूर्यप्रकाशाची वाट पाहत, जो मला माझ्या सोप्या प्रॅक्टिकल जगात पुन्हा घेऊन जाईल. पण सकाळ व्हायला अजून वेळ होता. कितीतरी वेळ होता. कथा संपली आहे. कथा ऐकताना त्यात लेखकाने सढळ हस्ते इंग्रजी शब्द वापरलेले तुमच्या लक्षात आलं असेल, हो ना? कथेमधील पात्रांचा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक दर्जा प्रभावीपणे व्यक्त करण्यासाठी आजच्या तरुणाईची भाषा लेखकाने ह्या कथेत वापरली आहे. मराठीचा अट्टाहास करीत संभाषणामध्ये कृत्रिमता न आणता नैसर्गिकता ठेवली आहे. आजपर्यंत आपण रत्नाकर मतकरींच्या कथा ऐकल्या. गणेश मतकरींची कथा तुम्हाला कशी वाटते? आणखीनही थोड्या गणेश मतकरींच्या कथा वाचून नंतर पुन्हा रत्नाकर मतकरींच्या कथा सुरू करायच्या का? की पुन्हा रत्नाकर मतकरींना सुरुवात करूया? तुमचं नक्की मत काय आहे? कॉमेंटमध्ये द्या. नक्की कॉमेंटमध्ये लिहा तुमचं मत. मग भेटूया आपण पुन्हा. कोणत्या मतकरींबरोबर ते मात्र तुम्ही ठरवायचं आहे. ओके.